अध्यापन पद्धती संमिश्र. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने धडपडणाऱ्या शिक्षक वर्गाचे नवनीत तर्फे मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपण पूर्वापार पाहत आलोय की शिक्षक विद्यार्थ्यांना समोर बसवून शिकवतात. हे शिकवणं कधी वर्गात असतं तर कधी वर्गाबाहेर. यामध्ये शिक्षक आपल्या परीने विविधरंगी अनुभव विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करत असतात. तंत्रज्ञानाने हळूहळू शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवादासाठी एक नवीन दालन खुलं केलंय. पारंपरिक अध्ययन अध्यापन पद्धतीने असलेल्या मर्यादा आपल्याला जाणवल्या असतीलच. कोरोनाच्या जागतिक साथीमध्ये तर समक्ष शिक्षणही उपलब्ध होऊ शकलं नव्हतं. यातूनच शिकवण्यासाठी दूरध्वनी, मोबाईलवरील व्हिडिओ कॉल, टीव्ही यांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. इंटरनेटच्या माध्यमातून झूम मीटिंग, गुगल मीट, गुगल क्लासरूम आता सार्वत्रिक होत आहे. शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांपासून कितीही दूर असले तरी परस्पर संवाद साधू शकले. याच काळात ऑनलाईन शिक्षण हा शब्दप्रयोग घराघरात पोहोचला. या दोन्ही पद्धतींचे काही फायदे आहेत तर काही मर्यादाही आहेत. समक्ष अध्यापनात विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भावनिक नातं निर्माण होतं. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रगतीवर भर दिला जातो, पण त्याचबरोबर अमूर्त संकल्पना स्पष्ट करणं कठीण जातं. शिक्षकाच्या कौशल्यालाही मर्यादा येतात. स्थळकाळाचं बंधन येत नाही, परंतु मर्यादा म्हणजे विद्यार्थ्यांच्या कृतीवर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे या ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीचा एकत्रितपणे चातुर्याने वापर केला तर शिक्षण अनेक पटीनं परिणामकारक होऊ शकतं. या ब्लेंडेड लर्निंग मेथड म्हणजेच संमिश्र अध्ययन पद्धतीविषयी आपण आता सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. खरं तर कोणत्याही दोन अध्ययन पद्धतींचे मिश्रण म्हणजे संमिश्र पद्धतीच. पण आजची चर्चा ऑनलाईन व ऑफलाईन अध्ययन पद्धतींच्या संमिश्र पद्धतीवर आधारित आहे. का वापरावी ही पद्धती? मुळात अशा संमिश्र पद्धतीमुळे शिकण्यात व शिकवण्यात नेमकी काय बरं किमया घडते? या प्रश्नाचं उत्तर शोधूया. शिक्षक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांशी उत्तम संवाद साधता येणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर चित्र, आकृत्या काढणं, गायन, वादन, नाट्य, खेळ, उत्तम संघटन अशी कितीतरी कौशल्ये अपेक्षित आहेत. तशी ही यादी न संपणारी आहे. या सगळ्याच गोष्टीत सर्व शिक्षक पारंगत असतील असं नाही, पण ऑनलाईन शिक्षणामुळे उपलब्ध झालेल्या सुविधांमुळे ही सर्व कौशल्ये अधिक प्रभावीपणे वापरता येतील. वर्गातील मर्यादित अनुभवांना ऑनलाईनच्या अमर्यादित अनुभव विश्वाची जोड मिळू शकेल. याचबरोबर या पद्धतीत दृकश्राव्य अनुभव मुद्रित करण्याची सोय असते. त्यामुळे शिक्षकांना ते अनुभव सहजपणे पुन्हा पुन्हा देणे शक्य होतं. या झाल्या ऑनलाईन पद्धतीच्या जमेच्या बाजू. या उलट समक्ष शिक्षण देताना विद्यार्थी शिक्षक नातं अधिक जिवंत आणि जिव्हाळ्याचं असतं. वर्गातील आणि वर्गाबाहेरील वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृती प्रत्यक्ष करून घेता येतात. वेळोवेळी त्यात मदत करता येते. सामाजिक जाणीवा विकसित करणं, भावनिक गोष्टी हाताळणं शक्य होतं. ऑनलाईन ऑफलाईन अशी संमिश्र अध्ययन पद्धती वापरताना या दोन्ही पद्धतीचे फायदे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मिळू शकतात. मंडळी, ब्लेंडेड लर्निंग पद्धती वापरून विविध विषय कसे हाताळावेत याविषयी आपण चर्चा करूया. भाषा विषय शिकवताना आपण पाठ किंवा कवितेचा अर्थ विद्यार्थ्यांना नेहमीच्या पद्धतीने समजावून देतो. पण हे होत असताना लेखक किंवा कवीला अभिप्रेत असलेला आशय थेट त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाला तर? दूर अंतरावर असलेल्या लेखकाची किंवा कवीची ऑनलाईन मुलाखत आयोजित करून त्यांना थेट आपल्या वर्गातच आणता येईल आणि त्यांच्याच तोंडून तो पाठ किंवा कविता ऐकली तर तो अनुभव अविस्मरणीय असेल. मग आपले विद्यार्थीही त्यांना हवे ते प्रश्न विचारून आपल्या शंकांचं निरसन करू शकतील. याचबरोबर ऑनलाईन उपलब्ध असलेले साहित्य, उदाहरणार्थ पु ल देशपांडे, वपू काळे यांचे कथाकथन, सुरेश भट, मंगेश पाडगावकर यांचे कविता वाचन हे देखील आपण विद्यार्थ्यांना ऐकवू शकतो. भूमितीमधील त्रिकोणमितीचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करता येईल. त्रिकोणमितीमधील उंची व अंतरे हा घटक शिकत असताना दृष्टिरेषा, क्षितिजरेषा, उन्नत कोन, अवनत कोन यासारख्या संकल्पना वारंवार येत असतात. या स्पष्ट झालेल्या संकल्पनांचे दृढीकरण करण्यासाठी मुलांना शाळेची उंची, झाडाची उंची शोधण्याची कृतीही आपण त्यांना देऊ शकतो.
रसायनशास्त्रामध्ये न्यूक्लिअर फिजनसारख्या अनेक कठीण संकल्पना आहेत. त्या न समजल्यामुळे विद्यार्थ्यांची विषयातील आवड कमी होऊ लागते. यासाठी वर्गात शिकवताना न्यूक्लिअर फिजन प्रक्रियेच्या ॲनिमेशनचा वापर करता येईल. अणुविखंडन प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे. तसेच ती ज्या ठिकाणी घडते तिथे प्रत्यक्ष जाऊन पाहणं अतिशय धोक्याचं आहे. पण हीच प्रक्रिया ॲनिमेशनच्या मदतीने शिकवली तर त्या प्रक्रियेतील प्रत्येक पायरी अधिक स्पष्ट होते. जीवशास्त्रामध्ये कीटकभक्षी वनस्पतींचा अनेक ठिकाणी उल्लेख येत असतो. परंतु आपण ज्या ठिकाणी राहतो तेथे ड्रॉसेरा, घटपर्णी, व्हीनस फ्लायट्रॅप यासारख्या वनस्पती मिळणं अशक्य आहे. मग आपण अशा वेळी ऑनलाईनची मदत घेऊ शकतो. यूट्यूबवर या वनस्पतींचे असंख्य व्हिडिओज उपलब्ध आहेत. ते व्हिडिओ वर्गात दाखवता येतील आणि या वनस्पती ज्या भागात आढळतात त्या भागात आपलं कुणी ओळखीचं राहत असल्यास त्याच्याशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क साधता येईल. यामुळे त्या कीटकभक्षी वनस्पतींच्या प्रत्यक्ष दर्शनाचा अनुभव आपल्या विद्यार्थ्यांना घेता येईल. मानवी शरीर रचना शिकत असताना विविध आंतरिंद्रियांच्या रचना व कार्याचा उल्लेख येतो. यामधील सहजपणे न समजणारी रचना म्हणजेच हृदयाची रचना. आपल्याला तर माहीतच आहे की हृदयाचे काम समजावून देताना किती दमछाक होते. परंतु हृदयाची रचना आणि कार्य दर्शवणारा एखादा छोटासा व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवला तर मात्र अगदी कमी कालावधीत त्यातील प्रत्येक क्रिया समजावून घेता येते. खंडांची निर्मिती कशी झाली याविषयी माहिती देताना त्यासंबंधी असणारे ॲनिमेटेड व्हिडिओज आपण वर्गात विद्यार्थ्यांना दाखवून त्यांचं कुतूहल जागृत करू शकतो. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या पूर्वेकडील भागांचं मूळ भूभागापासून वेगळं होणं, भारतीय उपखंडाची निर्मिती कशी झाली, लडाखमध्ये 3 वेगवेगळ्या खंडांचा संगम का दिसून येतो, अशा प्रकारचे स्वयं अध्यापनासाठी अधिकतेचे प्रश्न देऊन त्यांची उत्तरं इंटरनेटच्या माध्यमातून शोधण्यास आपण त्यांना प्रवृत्त करता येईल. आपण ज्या भागात राहतो तिथे असे काही घडलेले आढळते का याचाही शोध विद्यार्थी घेऊ शकतात. ज्वालामुखीसारख्या घटनांचा अनुभव आभासी पद्धतीने देता येतो. ज्या भागात जागृत ज्वालामुखी आहेत तेथील उपलब्ध प्रत्यक्ष व्हिडिओज विद्यार्थ्यांना दाखवू शकतो. ज्वालामुखी प्रवण क्षेत्र, जागृत ज्वालामुखी, ज्वालामुखीचे परिणाम अशा स्वरूपाची माहिती PDF स्वरूपात विद्यार्थ्यांना देता येते. त्यासाठी व्हॉट्सॲप, ईमेल, गुगल क्लासरूम यांचा वापर करता येईल. विद्यार्थ्यांसाठी त्या माहितीवर आधारित त्यासंबंधीची प्रश्नमंजुषा किंवा ऑनलाईन क्विज याचंही आयोजन करता येईल. जसं की भाषा विषयातील एखादा पाठ अथवा कविता शिकवत असताना येणारे जंगल, पर्वत शिखरे, ऋतू यांचं वर्णन इंटरनेटवरून सहज दाखवता येईल. लेखक अथवा कवी यांच्याशी आपली मुलं गप्पाही मारू शकतात. भूमिती व बीजगणितामध्ये वर्गसमीकरण, आलेख, क्षेत्रफळ यासारख्या संकल्पना अधिक स्पष्ट करून देताना जिओजेब्रा, डूडल मॅथ्स याचा वापर आपले सहकारी शिक्षक करतात. इतिहास व भूगोल शिकवताना प्रत्यक्ष वर्ग अध्यापनाबरोबरच गुगल अर्थचा वापर करून अगदी पृथ्वी प्रदक्षिणा सुद्धा करता येते. प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही विभागांसाठी ही संमिश्र अध्ययन अध्यापन पद्धती वापरू शकतो. शक्य तिथे प्रत्यक्ष अनुभव देणं, विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावादी पद्धतीने अध्ययन करण्याची सवय लावणं हे खूप आवश्यक आहे. आपल्याला मर्यादा येतील त्या त्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करायचा. गरज असेल तेव्हाच तंत्रज्ञानाचा वापर करावा. किशोर वयातल्या मुलांना वयाशी विसंगत, संवेदनशील असे काही अनुभव कळत नकळत दिले जात नाहीत ना, हे काटेकोरपणे पाहायला लागतं. शेवटी तंत्रज्ञान तारतम्याने वापरायला हवं. त्याचा अतिरेक होऊ न देता आपले शिकणे व शिकवणं अधिक सुकर करायला हवं. हा सकारात्मक संस्कार रुजवायचा ही जाणीव कायम लक्षात ठेवावी लागते. या पद्धतीमुळे शाळेच्या 4 भिंतीपलीकडील जग वर्गात आणून परिणामकारक अनुभव देणं खूप सोपं जातं. ज्या संकल्पना प्रत्यक्ष वर्गात दाखवता येत नाहीत अशा संकल्पना या पद्धतीमुळे सोप्या करून स्पष्ट करता येतात. अधिकची माहिती स्वतःहून शोधण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देता येतं. पुढील काळात कधी अशी आपत्कालीन स्थिती आली तर मुलं घरी असतानाही त्यांचं शिक्षण सुरू ठेवू शकतील. आधुनिक जगासोबत राहण्यासाठी ही पद्धत नक्कीच एक मैलाचा दगड म्हणावी लागेल. आजच्या आपल्या सगळ्या चर्चेतून आपल्या लक्षात आलंच असेल की आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात
प्रत्येक शिक्षकाने तंत्र साक्षर झाल्याशिवाय पर्याय नाही. आपल्या दैनंदिन अध्यापनात अधिकाधिक वापर करणं आवश्यक आहे. अमूर्त संकल्पना आणि परिणामकारकरित्या विद्यार्थ्यांपर्यंत सोप्या व स्पष्टपणे पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आपण वर्गात करू शकतो. अध्यापनाची गुणवत्ता उंचावण्यासाठी ही पद्धती अधिक उपयुक्त आहे. काळाची पावलं ओळखून आता शिक्षक बंधू भगिनी हळूहळू ही पद्धत वापरू लागले आहेत. तसेच स्वयं, निष्ठा यासारख्या ॲपचा ऑनलाईन पोर्टलचा वापर करून शिक्षक स्वतःला अधिक समृद्ध करू शकतात. आपले अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी दीक्षा, गुरुशाला यासारख्या विनामूल्य उपलब्ध असणाऱ्या संकेतस्थळांचा वापर करता येईल. त्यापैकी काही संकेतस्थळांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आल्या आहेत. पाठ्यपुस्तकांमध्ये विविध उपयुक्त व्हिडिओच्या लिंक्स, QR कोड्स देण्यात आले आहेत. आपण आपल्या अध्यापनात त्यांचाही वापर विद्यार्थ्यांना अधिक संदर्भ देण्यासाठी करू शकतो. ChatGPT यासारख्या नव्याने येऊ घातलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित तंत्रज्ञानाचे शिक्षकांना मोठा फायदा करून घेता येईल. मंडळी, आपण ही संमिश्र पद्धत नक्कीच वापराल आणि आपले अध्यापन अधिक दर्जेदार कराल. आपल्याला नवनवीन पद्धतींचा वापर अध्यापनात करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. लवकरच पुन्हा भेटू एका नवीन अध्यापन पद्धतीसह. धन्यवाद.